बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी शुक्रवारी मुंबई महापालिकेच्या निकालानंतर हिंदी भाषिक आणि उत्तर भारतीयांचे आभार मानले। भाजप मुंबई तोडणार नाही तर ती जोडणार असल्याची ग्वाही यावेळी दिली। प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर दहिसरमधील वॉर्ड क्रमांक 3 मधून विजयी झाले। मराठी भाषक आणि उत्तर भारतीयांमध्ये तेढ निर्माण केल्याचा प्रयत्न झाला, मात्र मुंबईकर आणि मराठी माणसांनी त्यांना उत्तर दिलं। इथे साऱ्या गुण्यागोविंदाने नांदत आहेत हे दाखवून दिलं, असा टोलाही त्यांनी ठाकरे बंधूंना नाव न घेता हाणला। भाजप नेते प्रवीण दरेकर बोलताना म्हणाले की आज आम्हाला खूप आनंद आहे। आमच्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केलेले परिश्रम आणि देवाभाऊ आणि एकनाथ शिंदेच्या नेतृत्वावर मुंबईकरांचा असणारा विश्वास हा या ठिकाणी दिसला। त्यामुळे हा विजय आम्हाला प्रचंड आनंद देणारा असा आहे। भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले की हिंदी भाषी उत्तर भारतीयांचा मनापासून आभारी आहे। खरं म्हणजे मराठी भाषक आणि उत्तर भारतीयांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होता, परंतु मुंबईकरांनी आणि मराठी माणसांनी दाखवून दिलं उत्तर भारतीय सुद्धा आमच्यासोबत इथे गुण्यागोविंदाने नांदत आहेत। उत्तर भारतीयांनी दाखवलं या मातीनं आम्हाला मोठं केलंय, या मातीचा सन्मान केला पाहिजे, म्हणून तेही आमच्या बरोबर आहेत। भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले की भाजप मुंबई तोडणार नाही, आम्ही मुंबई जोडणार आहोत। मुंबई आता आम्ही जोडलेली आहे। याही पुढे जाऊन आमचे मुंबई मिशन आमचे सगळे नगरसेवक रांगेत जिंकून येत आहेत। आमचे हर्षद कारकर आहेत, उमेदवार संजय घाडी आणि त्यांच्या पत्नी संजना घाडी आहेत, हे ताकदीने त्या ठिकाणी उभे आहेत। महायुतीचा परिवार म्हणून आणि मुंबईकरांचे उपकार कसे फेडायचे याचं बर्डन आमच्या मनावरती आहे। राज्यातील महापालिका निवडणुकांचे निकाल एकामागोमाग जाहीर होत असताना राजकीय वातावरण अधिक तापताना दिसतंय। काही विरोधी पक्षातील युवा नेत्यांनी आपल्या पराभवाचे खापर थेट निवडणूक प्रक्रियेवर फोडण्यास सुरुवात केल्याचं चित्र आहे। या पार्श्वभूमीवर आमदार सत्यजित तांबे यांनी सोशल मीडियावर व्यक्त केलेल्या मतामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटलंय। तांबेने थेट कुणाचं नाव घेतलं नसलं तरी त्यांच्या वक्तव्याचा रोख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्याकडे असल्याची चर्चा रंगू लागली आहे। महापालिका निवडणुकांमध्ये भाजप आणि महायुतीला अपेक्षेप्रमाणे यश मिळत असल्याचं चित्र समोर येत आहे। दुसरीकडे विरोधी पक्षांना अनेक ठिकाणी धक्कादायक निकालांचा सामना करावा लागतो। अशा परिस्थितीत काही युवा नेत्यांकडून निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्न उपस्थित केले जात असल्याचं दिसून येत आहे। ईव्हीएम, मतदानाची टक्केवारी, मतमोजणीची प्रक्रिया यासारख्या मुद्द्यांवर संशय व्यक्त करत पराभवाचं कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका होतीये। या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आमदार सत्यजित तांबे यांनी केलेलं वक्तव्य विशेष लक्ष वेधून घेत आहे। आपल्या ट्विटमध्ये आमदार सत्यजित तांबे यांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली आहे। त्यांनी म्हटलंय की महापालिका निवडणुकीचा निकाल समोर येत असतानाच अनेक पक्षांमधील युवा नेते आपल्या अपयशाचं खापर थेट निवडणूक प्रक्रियेवर फोडत आहेत। या एका वाक्यातूनच त्यांनी विरोधकांच्या भूमिकेवर कठोर टीका केली आहे। निवडणुकीत अपयश आल्यानंतर आत्मपरीक्षण करण्याऐवजी प्रक्रियेवरच बोट दाखवणं ही गंभीर बाब असल्याचं त्यांच्या म्हणण्यातून स्पष्ट होत आहे। राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी नाट्यमय घडामोडी घडल्या। निष्ठावंतांना उमेदवारी न मिळाल्याने काही ठिकाणी नाराजीचा सूर उमटला, तर काही प्रभागांमध्ये थेट घराघरांमध्ये राजकीय फूट स्पष्टपणे दिसून आले। अशाच एका अत्यंत चर्चेच्या असलेल्या लढतीकडे संपूर्ण मुंबईचं लक्ष वेधलं गेलं होतं, ती म्हणजे दहिसर विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 2 ची लढत। फेसबुक लाईव्ह खून प्रकरणानंतर राज्यभरात चर्चेत असलेल्या घोसाळकर कुटुंबातील राजकीय फाटाफुटीचं प्रतिबिंब या निवडणुकीत स्पष्टपणे उमटलं। अखेर दहिसरच्या जनतेने आपला कौल स्पष्ट करत भाजपच्या तेजस्वी घोसाळकर यांना मोठ्या मताधिक्याने विजय केला। तेजस्वी घोसाळकर यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गट सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता। त्यांच्या या निर्णयामुळे केवळ राजकीय वर्तुळातच नव्हे तर घोसाळकर कुटुंबातही मोठी चर्चा रंगली होती। भाजपकडून त्यांना दहिसर वॉर्ड क्रमांक 2 मधून उमेदवारी देण्यात आली आणि त्याच वेळी ही लढत अत्यंत लक्षवेधी ठरली हे स्पष्ट झालं, कारण शिवसेना ठाकरे गटाने त्यांच्या विरोधात थेट त्यांच्या मैत्रिणी असलेल्या धनश्री कोलगे यांना मैदानात उतरवलं। परिणामी ही निवडणूक केवळ 2 पक्षांमधील संघर्ष न राहता मैत्रीविरुद्ध मतभेद, निष्ठाविरुद्ध पक्षांतर आणि घरातील राजकीय मतभेद अशा अनेक पातळ्यांवर रंगली। मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच भाजपच्या तेजस्वी घोसाळकर यांनी आघाडी घेतली होती। दुसऱ्या फेरीअखेर त्यांना 11,964 मतांची आघाडी मिळाली होती, तर शिवसेना ठाकरे गटाच्या धनश्री कोलगे यांना केवळ 4,115 मतांवर समाधान मानावं लागलं होतं। अंतिम निकालात ही आघाडी आणखी वाढली। तेजस्वी घोसाळकर यांनी एकूण 16,484 मतांची कमाई करत 10,755 मतांनी दणदणीत विजय मिळवला। त्यांच्या प्रतिस्पर्धी धनश्री कोलगे यांना 5,729 मतं मिळाली। या निकालाने दहिसर प्रभागात भाजपचं वर्चस्व अधोरेखित झालं, तर ठाकरे गटासाठी ही लढत धक्कादायक ठरली आहे। पुणे महापालिकेच्या निवडणुकीत राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या वानवडी साळुंखे विहार परिसरातील प्रभाग क्रमांक 18 ड चा निकाल अखेर समोर आला असून
या निकालानं शहरातील राजकीय समीकरणांना नवी दिशा दिली आहे। या प्रभागातून काँग्रेसचे उमेदवार प्रशांत जगताप यांनी भाजपचे अभिजित शिवरकर यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवलाय। निवडणूक प्रचाराच्या काळापासूनच ही लढत प्रतिष्ठेची आणि अत्यंत चुरशीची मानली जात होती। मतमोजणी दरम्यानही या लढतीत अनेक चढउतार पाहायला मिळाले। सुरुवातीला पिछाडीवर असलेल्या प्रशांत जगताप यांनी निर्णायक टप्प्यावर बाजी मारत विजय आपल्या नावावर केला आणि वानवडी साळुंके विहार प्रभागात काँग्रेसचा झेंडा फडकवला। मतमोजणीच्या पहिल्या फेऱ्यांमध्ये भाजपचे अभिजित शिवरकर आघाडीवर होते, त्यामुळे या प्रभागात भाजपच बाजी मारणार अशी चर्चा सुरू झाली होती। मात्र पुढील फेऱ्यांमध्ये चित्र बदलू लागलं। प्रशांत जगताप यांनी हळूहळू शिवरकर यांची आघाडी कमी करत अखेर लीड मोडून काढली। एकदा आघाडी मिळवल्यानंतर त्यांनी ती शेवटपर्यंत कायम ठेवत विजय साकारला। अंतिम निकालात प्रशांत जगताप यांनी 1534 मतांनी विजय मिळवला। हा फरक कमी असला तरी लढतीची तीव्रता आणि मतदारांचा कौल लक्षात घेता हा विजय अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। प्रशांत जगताप यांचा हा विजय केवळ एका प्रभागापुरता मर्यादित नसून त्यामागे मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे। जगताप हे अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनिष्ठ राहिले होते। पक्षाच्या विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या होत्या आणि स्थानिक पातळीवर त्यांचा मजबूत जनसंपर्क होता। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडल्यानंतरही त्यांनी शरद पवारांची साथ सोडली नव्हती। मात्र जेव्हा दोन्ही राष्ट्रवादी गटांनी एकत्र लढण्याचा निर्णय घेतला तेव्हा जगताप यांनी या निर्णयाशी असहमती दर्शवत आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि पक्षाला रामराम केला। हा निर्णय त्यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या धाडसी आणि जोखमीचा मानला जात होता। मुंबई महापालिकेतील प्रभादेवी वॉर्ड क्रमांक 194 मध्ये मोठा उलटफेर झाला आहे। या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेचे उमेदवार समाधान सरवणकर यांचा पराभव झालाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार निशिकांत शिंदे यांनी अटीतटीच्या लढतीत त्यांचा पराभव झाला आहे। विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या महेश सावंत यांनी सदा सरवणकर यांचा पराभव केला होता। त्यानंतर आता महापालिका निवडणुकीतही ठाकरे गटाने त्यांच्या मुलाचा पराभव केला आहे। यामुळे सदा सरवणकर यांना दुहेरी झटका सहन करावा लागलाय। दादर प्रभादेवीतील वॉर्ड क्रमांक 194 मध्ये ठाकरे आणि शिंदे गटात अत्यंत हाय व्होल्टेज लढत होती। शिवसेनेतील फुटीनंतर हा वॉर्ड शिंदे गट आणि ठाकरे गटातील संघर्षाचा केंद्रबिंदू ठरला होता। आजी आमदार महेश सावंत यांनी पुन्हा एकदा कधी काळचे आपले गुरु माजी आमदार सदा सरवणकर यांच्या विरोधात शट्टू ठोकला। ठाकरे गटाने विधानसभा निवडणुकीत सदा सरवणकर यांचा पराभव केला होता। त्यामुळे सरवणकरांसाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली होती। महापालिका निवडणुकीत राज आणि उद्धव ठाकरे यांनी युती केली होती। या दोघांच्या युतीत हा वॉर्ड ठाकरे गटाच्या वाट्याला सुटला होता। प्रभादेवी वॉर्ड क्रमांक 194 वर मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी आणि ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांचे बंधू निशिकांत शिंदे यांनी दावा केला होता। पण हा प्रभाग उद्धव ठाकरे यांच्या वाट्याला गेल्यामुळे संतोष धुरी नाराज झाले होते। त्यांनी राज ठाकरे यांनी उद्धव यांच्यापुढे सपशेल लोटांगण घातल्याचा आरोप करत भाजपमध्ये प्रवेश केला होता। या ठिकाणी शिंदे गटाचे समाधान सरवणकर विरुद्ध निशिकांत शिंदे अशी अत्यंत चुरशीची लढत झाली। त्यानंतर आज झालेल्या मतमोजणीत निशिकांत शिंदे यांनी समाधान सरवणकर यांचा 592 मतांनी पराभव केला। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीत बोटावरील शाई पुसण्याच्या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केलाय। बोट चोरी एक देशविरोधी कृत्य आहे। विशेषतः निवडणूक आयोगाकडून जनतेची होणारी दिशाभूल हेच लोकशाहीवरील विश्वास संपण्याचं प्रमुख कारण आहे असं त्यांनी म्हटलंय। महाराष्ट्रातील मुंबईच्या 29 महापालिकांसाठी गुरुवारी मतदान झालं। त्या निवडणूक प्रक्रियेत बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईवरून मोठा गदारोळ माजला। मतदानानंतर काही वेळातच बोटावरील शाई पुसली जात असल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले। काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी तर चक्क स्वतःचा फॅक्ट चेक व्हिडिओ पोस्ट केला। त्यानंतर काही वेळातच काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेनं या मुद्द्यावरून रान पेटवलं। राज ठाकरे यांनी या प्रकरणी निवडणूक आयोगावर टीकेची झोड उठवत बोटावरील शाई सॅनिटायझरनं निघत असल्याचा आरोप केला। त्यानंतर ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या प्रकरणी निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं। निवडणुकीत बोटावरील शाई पुसली जात नाही तर लोकशाही पुसली जात असल्याचं ते म्हणाले। या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही आज निवडणूक आयोगावर निशाणा साधलाय। त्यांनी आपल्या पोस्टमध्ये एका वृत्तपत्राचे वृत्त पोस्ट करत त्यात बोटावरील शाई कशा प्रकारे पुसली जाते हे दिसून येत आहे। राहुल गांधी आपल्या पोस्टमध्ये म्हणाले, निवडणूक आयोगाकडून जनतेची होणारी दिशाभूल हेच लोकशाहीवरील विश्वास संपुष्टात येण्याचं प्रमुख कारण आहे। वोट चोरी हे राष्ट्रविरोधी कृत्य आहे। राहुल गांधींच्या या पोस्टवर अनेकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत। काहींनी राहुल गांधी यांच्या विधानाचं समर्थन केलंय तर काहींनी त्यावर विरोध प्रकट केलाय। विशेषतः अनेकांनी निवडणुकीत बोटाला लावणारी जाणारी शाई पुसली जाणं लोकशाहीच्या दृष्टिकोनातून चिंताजनक असल्याचं मत व्यक्त केलंय। अमरावती महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतमोजणीला सुरुवात झाली असून सुरुवातीच्या टप्प्यातच राजकीय समीकरणं ढवळून निघाली आहेत। एकूण 87 जागांच्या अमरावती महापालिकेत काही प्रभागांचे निकाल हाती येताच वातावरण तापलं आहे। विशेषतः पहिल्याच फेरीत भाजपला 2 मोठे धक्के बसल्याने शहराच्या राजकारणात खळबळ उडाली आहे।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामे भाऊ विवेक कलोती आणि आमदार श्रीकांत भारतीय यांचे भाऊ तुषार भारतीय या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांचा पराभव झालाय. प्रभाग क्रमांक 14 मधील निकाल भाजपसाठी विशेष धक्कादायक ठरला आहे. या प्रभागातून काँग्रेसने क्लीन स्वीप साधत 4ही जागा जिंकल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामे भाऊ विवेक कलोते यांचा याच प्रभागात पराभव झाला. काँग्रेसच्या विजयामुळे मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. फटाके, घोषणा आणि ढोल ताशांच्या गजरात काँग्रेस समर्थकांनी या विजयाचं जोरदार सेलिब्रेशन केलं. भाजपसाठी हा निकाल अनपेक्षित मानला जात असून सुरुवातीच्या फेरीतच सत्ता समीकरणांवर परिणाम होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. प्रभाग क्रमांक 14 मधील निकालांचा तपशील पाहिला तर काँग्रेसच्या उमेदवारांनी भाजपवर स्पष्ट आघाडी घेतल्याचं दिसून येत आहे. विलास इंगोले यांनी भाजपचे अविनाश देऊळकर यांचा 12,217 विरुद्ध 4,934 मतांनी पराभव केला. सुनीता भेले यांनी संगीता बुरंगे यांचा 7,397 विरुद्ध 3,770 मतांनी पराभव केला. सुशीला रतावा यांनी गंगा खारकर यांच्यावर 8,625 विरुद्ध 5,956 मतांची आघाडी घेत विजय मिळवला. तर संजय शिरभाते यांनी भाजपचे विवेक कलोती यांचा 5,645 विरुद्ध 4,726 मतांनी पराभव करत भाजपला मोठा धक्का दिला आहे. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीची मतमोजणी आज सुरू आहे. निकालाचे कल स्पष्ट होत असतानाच राजकीय आरोप प्रत्यारोपांना धार चढली आहे. शिवसेना शिंदे गट नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर बोचऱ्या शब्दात टीका केली. आता मशालीची ज्योत विझली असून मनसेच्या इंजिनचा धूरही संपलाय अशा शब्दात त्यांनी ठाकरे बंधूंना लक्ष्य केले. एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रताप सरनाईक यांनी ठाकरे बंधूंच्या निवडणूक रणनीतीवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की राज्यात निवडणुकीचा एवढा मोठा रणसंग्राम सुरू असताना ठाकरे बंधूंनी केवळ शेवटचे 3 दिवस प्रचाराचे सोपस्कार पूर्ण केले. त्यांचं राजकारण केवळ मुंबई आणि ठाण्यापुरतंच मर्यादित आहे. महाराष्ट्रात या 2 शहरांव्यतिरिक्त इतर 27 महापालिका आहेत, पण ठाकरे बंधूंनी उर्वरित महाराष्ट्रातील जनतेला पूर्णपणे वाऱ्यावर सोडलं होतं. प्रताप सरनाईक यांनी ठाकरे बंधूंनी प्रचारात दाखवलेल्या गांभीर्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. ते पुढे म्हणाले, केवळ शेवटचे 3 दिवस प्रचाराचा दिखावा करून आपण संपूर्ण महाराष्ट्र जिंकू शकतो या भ्रमात ठाकरे बंधू होते. मात्र आजच्या निकालातून त्यांचं हे स्वप्न भंग पावेल. ज्यांना उर्वरित महाराष्ट्रातील जनतेच्या प्रश्नांशी काही देणं घेणं नाही त्यांना जनता स्वीकारणार नाही. मशालीची ज्योत आणि इंजिनचा धूर आता इतिहास जमा झालाय. राज्यातील 29 महापालिकांच्या निकालांकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं असताना प्रताप सरनाईक यांच्या विधानानं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मुंबई आणि ठाणे या ठाकरे कुटुंबाच्या बालेकिल्ल्यांमध्ये शिंदे गट आणि महायुतीनं मोठं आव्हान उभं केलंय. त्यातच सरनाईक यांनी मशाल आणि इंजिन या दोन्ही चिन्हांवर एकाच वेळी निशाणा साधल्यानं ठाकरे गट आणि मनसेकडून काय प्रत्युत्तर येतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.